दिवसेंदिवस देशी गायीच्या शेण गोमूत्रावर आधारित शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। कमीत कमी खर्च, जमिनीचं आरोग्य जपत मिळणारे विषमुक्त अन्न ही या शेतीची जमेची बाजू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावचे काकासाहेब वन्हाळे हे देखील आपली 2.25 एकर शेती याच पद्धतीने करतात। त्यांनी आपल्या ऊस शेतीतून तयार झालेल्या ऊसाचा गूळ आणि इतर पदार्थ बनवून त्याची विक्री सुरू केली आहे। यातून त्यांना चांगला नफा देखील मिळू लागलाय। आज आपण काकासाहेब वन्हाळे यांच्या गूळ निर्मिती व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत। हुपरी हे गाव चांदी व्यवसायासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे। याच गावातील काकासाहेब वन्हाळे हे देखील गावच्या व्यावसायिक परंपरेनुसार चांदीचा व्यवसाय करतात। याचबरोबर घरच्या शेतीमध्ये देखील ते लक्ष घालतात। शेतीतील वाढता खर्च आणि हाती येणारं कमी उत्पन्न लक्षात घेत शेतीत बदल करण्याचं त्यांनी ठरवलं। गावातील महावीर शेंडुरे आणि घनश्याम आचार्य यांच्याकडून त्यांना देशी गायीच्या शेण आणि गोमूत्रावर आधारित शेतीची माहिती मिळाली आणि देशी गायीच्या शेण गोमूत्रावर आधारित शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। आमचे सहकारी, आमच्या गल्लीतले आमचे नातेवाईक माननीय श्री महावीर शेंडुरे यांना, त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी घेणारे आमचे घनश्याम आचार्य यांच्या सानिध्यात आल्यापासून आम्ही देशी गाईच्या शेण गोमूत्रापासून नैसर्गिक शेती करायची ह्या पद्धतीनं थोडासा प्रयोग चालू केला आणि त्या पद्धतीनं मी ऊस पिकवलेला आहे। दिवसेंदिवस शेती करत असताना, रासायनिक शेती करत असताना असं जाणवलं की ह्यात खर्च पुरवडत नाही आणि रासायनिक शेती जरासं खर्चाची वाटायला लागली। मग त्याचवेळी आम्हाला महावीर शेंडुरे आणि घनश्याम आचार्य तसेच सर्व ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही किसान विकास मंचची स्थापना केली हुपरी येथे। त्या किसान विकास मंचच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी शिवार भेटी करायचं ठरवलेलं होतं आणि त्यात काकासाहेब यांनी 2015 मध्ये आपल्या 2.25 एकर शेतीत ऊसाची लागण केली। गहू, हरभरा आणि भुईमुगाचं आंतरपीक घेतलं। हरभऱ्याचं 13 क्विंटल उत्पादन मिळालं, यातून 1 लाखांचं उत्पन्न मिळालं, तर भुईमुगापासून 50,000चं उत्पन्न मिळालं। ऊस तोडणीनंतर तो कारखान्याला न पाठवता ग्रुपमध्ये ठरल्यानुसार गूळ तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। आता ऊस कारखान्याला घालण्याऐवजी गूळ करायचं असं ठरवलं, कारण का कारखान्याला घातलो तर त्या ऊसाचं आपल्याला काय जास्त बेनिफिट मिळणार नाही। जे कारखान्याला रासायनिकवाल्यांना जे दर मिळणार आहे तोच मला दर मिळणार, ह्यामुळे मी त्या ऊसाचा गूळ करायचा ठरवला आणि त्यात काहीतरी थोडा चांगला फायदा होईल असं वाटलं, म्हणून मी गुळाकडे वळलो। काकासाहेबांना ऊसाचं 73 टन उत्पादन मिळालं। कागल तालुक्यातील जवळच्या शेतकऱ्याच्या गुऱ्हाळावर ऊस गाळून घेतला, त्यापासून त्यांना सुमारे 8.5 टन गुळाचं उत्पादन मिळालं। त्याचबरोबर यापासून त्यांनी काकवी, गूळ पावडर, गूळ खडे आणि काकवीपासून साखर यासारखे उपपदार्थ बनवले। या सगळ्याची विक्री ते मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद तसंच कोकण यासारख्या ठिकाणच्या ग्राहकांना करतात। यातून त्यांना साधारणतः 6 लाख रुपयांचा नफा मिळालाय। ऊसाच्या आंतरपिकातून गुऱ्हाळाचा खर्च आणि ऊस लागणीचा खर्च वसूल होण्यास मदत झाली आहे। त्याबरोबर त्याच गुळाची थोडी पावडर केलेली होती, 1.5-2 टनाची, तर त्या पावडरीचं मी साधारण 100 रुपये किलोनी पावडर विकलेली आहे। त्याचबरोबर काकवीचं एक आदन काढलेलं होतं, त्या काकवी आणि काकवी साखर असं त्यातनं मी विभागून काढलेलं होतं। तर काकवी साधारण माझ्याकडे एक 200 लिटर होती, ती साधारण मी 140 रुपये लिटरप्रमाणे विक्री केलेली आहे। आणि काकवीतली जी ब्राऊन अशी साखर निघते ती साखर नाही तर साधारण 180 रुपये किलोप्रमाणे मी विक्री केलेली आहे। ह्या सर्वामधून मला जो काय फायदा झाला तो सरासरी साधारण माझ्याकडे एक 6 लाख रुपये पण मला ह्यातून उत्पादन मिळालं। असा 1.5 लाख रुपये हा मला आंतरपिकातून नफा झाला आहे। त्याशिवाय माझे रासायनिक खतं एक चिमटवर न टाकल्यामुळं त्या रासायनिक खताचे साधारण माझे 50,000 ते 60,000 रुपये त्यातले वाचलेले आहेत। त्यामुळे असं करून मला तो एक्स्ट्रा एक 2 लाख रुपयाचा नफा झालेला आहे।
काकासाहेबांना गुळ निर्मितीची ही संकल्पना गावातील महावीर शेंडुरे आणि घनश्याम आचार्य यांनी दिली. रासायनिक खतांच्या वापरामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी तसंच वाढता कीटकनाशकं आणि औषधांचा खर्च टाळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी शेण आणि गोमूत्रावर आधारित शेती करते. कारण अशा प्रकारची शेती शाश्वत स्वरूपाचं उत्पन्न देऊ शकते असा त्यांना विश्वास आहे. मी माझ्या वाचनातनं आणि ह्याच्यातनं शेतकऱ्यांचे कायम सतत संपर्कामध्ये असत होतो आणि माझ्या सहवासामध्ये असणाऱ्या लोकांना प्रत्येक वेळी मी सांगत होतो की बाबा हे आपण जी शेती करतोय ती कशासाठी करतोय, आपल्याला चांगलं अन्न मिळायला पाहिजे म्हणून आपण शेती करायची. तर नुसता पैशाच्या पाठीमागे लागून शेती करण्यापेक्षा त्या शेतीतून आपल्याला आनंद मिळायला पाहिजे, चांगलं आरोग्य टिकायला पाहिजे आणि चांगली ऊर्जा आपल्यामध्ये कायम सातत्याने टिकून राहायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मी एक किसान विकास मंच म्हणून स्थापन केलं. एक 50-1 शेतकऱ्यांचा आमचा ग्रुप आहे आणि ते शेतकऱ्यांचं प्रबोधन करायचं जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मी स्वतः देखील गेली 20 वर्षे शेतीमध्ये रासायनिक खतं वापरली नाहीत. केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जमिनीचं आरोग्य बिघडलं आहे आणि ते जमिनीचं आरोग्य आरोग्य चांगलं झालं तर आपलं आरोग्य चांगलं होणार आहे असं मला वाटलं आणि त्या माध्यमातून आम्ही शेती वन्हाळीत आहे पण हुपरीमध्ये किसान विकास मंच आम्ही स्थापना केली आणि त्या माध्यमातून काही लोकांनी देशी गाईच्या शेणा गोमूत्रावर जीवामृत शेती केली. हे काही आम्ही प्रात्यक्षिक लोकांचं बघून आल्यानंतर आम्ही इथं किसान विकासच्या माध्यमातून आम्ही काम चालू केलं. यापूर्वी कागलमधून ते ऊसाचं गाळ करून घेत, मात्र यावर्षीपासून किसान विकास मंच मधील सहकाऱ्यांनी पुढाकार घेत स्वतःचं गुऱ्हाळ घर उभारून त्यातून गुळ निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही जे शेतकरी आहोत, सभासद आमचे 50 आहेत, ते सर्वच आता हळूहळू देशी गाईच्या शेण आणि मूत्रापासून जी शेती आम्ही करतोय ती फायदेशीर वाटायला लागलेली आहे. आमचे मित्र काकासाहेब होनाळे यांनी जो गूळ केलेला आहे तो दुसऱ्याच्या गुऱ्हाळावरती नेऊन केल्यामुळं थोडंसं काटकसरीनं त्या ठिकाणी करायला लागलं. रासायनिक पद्धतीनं तो गूळ तयार करतात, त्यामुळं ते सगळं काईल वगैरे धुवून वगैरे ते करायला लागलं आणि असं करायला लागू नये म्हणून मी स्वतः माझं यावर्षी गुऱ्हाळ चालू केलेलं आहे. यावर्षीपासून आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांचंच जो देशी गाईच्या शेणमुतापासून तयार होणारा जो ऊस आहे त्याच्यापासून आम्ही गूळ तयार करणार आहोत. काकासाहेब यांना या गुळ निर्मितीसाठी त्यांच्या घरच्यांची मोलाची मदत होतीये. यामध्ये त्यांचा मुलगा आणि पुतण्या याचे विशेष सहाय्य त्यांना लाभतंय. एकूणच काकासाहेब वनाळे यांनी देशी गाईच्या शेण गोमूत्रावर आधारित ऊस शेती करण्यावर भर दिला. तर ऊस साखर कारखान्याला न पाठवता त्यापासून गूळ आणि इतर उपपदार्थ तयार केले. त्यापासून त्यांना चांगल्या नफ्याबरोबरच शेती करण्याचा वेगळा आनंद देखील मिळतोय. त्यांनी केलेला हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरतोय. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.